आणखी इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अतिरिक्त प्रमुख अविनाश ढाकणे यांनी सुमारे 20 वॉर्ड अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुंबईतली हवा दिवसेंदिवस ही अतिशय प्रदूषित होत चाललेली आहे। वाढती बांधकामं हे त्याला प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पातळी ही वाढत चालली आहे, मात्र प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जे बांधकाम करणारे बिल्डर्स आहेत त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्ही बांधकाम थांबवा, कारण का बांधकामामुळे प्रदूषणाची पातळी जास्त वाढते। परंतु काही जे बिल्डर्स आहेत त्यांनी बांधकाम न थांबवल्याने आता जवळपास 20 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस ही BMCने पाठवली आहे आणि BMCचे पर्यावरण विभागाचे अतिरिक्त प्रमुख अविनाश ढाकणे यांनी सुमारे 20 वॉर्ड अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना आपण जर पाहतोय तर मग प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे। मुंबईमध्ये प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो वारंवार उपस्थित होत आहे। केवळ 1 जानेवारीला पाऊस पडला होता, मात्र त्या पावसामुळे कुठे ना कुठेतरी दिलासा मुंबईकरांना मिळाला होता, कारण का प्रदूषणाच्या पातळीत थोडीशी घट झाली होती। परंतु आपण आता पाहतोय की पुन्हा एकदा प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे आणि आता ह्या 20 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दाखवली आहे। त्यामुळे आता ते याला नेमकं काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।